हॅलो मित्रांनो, मी डॉक्टर विश्वेश्वर. ओके. नेहमीप्रमाणेच हा एक नवीन विषय घेऊन आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे. थोडासा हा पण महत्त्वाचाच विषय आहे. अ, सुरुवात करूयात एका माझ्या अनुभवाने. काही दिवसांपूर्वी मी एक सेमिनार अटेंड केला कॅन्सर या आजारावरचा. तर एक एक्सपर्ट डॉक्टर होते की जे ॲक्च्युली इंटरनॅशनल जे कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत त्याचे ते सदस्य आहेत. आणि त्यांनी बरेचसे कॅन्सर या आजारावरचे पेशंट हे बरे केलेले आहेत. तर त्यांचे ते अनुभव, त्यांचा अभ्यास, काय कन्सेप्ट आहे त्यांची वगैरे याच्यासाठी दुसऱ्या एका संस्थेने तो सेमिनार अरेंज केला होता. त्यांना लेक्चरर म्हणून बोलावलं होतं. तो सेमिनार मी अटेंड केला आणि तो अटेंड केल्यानंतर तो पूर्ण सेमिनार वगैरे पाहिल्यानंतर मला हे माहिती पडलं, सगळ्यांनाच हे माहिती पडलं की ते आयुर्वेदिक MD फिजिशियन आहेत. ओके. BAMS MD फिजिशियन आणि प्युअर आयुर्वेदिक, कंप्लीट आयुर्वेदिक ट्रीटमेंट. आणि या आयुर्वेदाच्या जोरावरती ते सक्सेसफुली कॅन्सरचे पेशंट्स ट्रीट करत आहेत. ओके. आणि त्यांचा सक्सेस रेशो पण फार आहे. त्याच्यामुळेच इंटरनॅशनल जी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्याचं सदस्यत्व त्यांना मिळालेलं आहे. तर मी त्यांना भेटलो नंतर आणि म्हटलं कसं काय वगैरे, कधीची बॅच तुमची, कधीपासून तुम्ही कुठल्या वर्षी BAMSला ॲडमिशन घेतलं वगैरे. तर ते एकदम सामान्य कुटुंबातले विद्यार्थी होते, अगदी सामान्य कुटुंबातले. आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये त्यांचा गव्हर्मेंट MBBS कॉलेजला नंबर नाही लागला आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला फी भरण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. अगदी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला आता EBC पण मिळते, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून. म्हणजे जर समजा 12 ते 15 लाख रुपये फी असेल तर EBCमध्ये ती 50%च भरायला लागते. म्हणजे एवढा कमी इन्कम त्यांच्या कुटुंबाचा होता देखील. परंतु तेवढी फी भरण्याची त्यांची हे नसल्यामुळे, परिस्थिती नसल्यामुळे, ओके, त्यांना BAMSला ॲडमिशन घ्यायला लागलं. बरेच दिवस म्हणजे याच फ्रस्ट्रेशनमध्ये की बाबा BAMSला ॲडमिशन मिळाले वगैरे. पण नंतर त्यांना 1-2 वर्ष गेल्यानंतर हळूहळू त्यांना एक वेगळेपण आयुर्वेदाचं त्यांना जाणवलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ॲलोपॅथीचा पण खूप सखोल अभ्यास केला. कारण ॲक्च्युली आयुर्वेदाच्या अकॅडमीमध्ये, कोर्समध्येच आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन्ही सिलॅबसचा, आणि ते कंप्लीट सिलॅबस आहेत, अर्धवट नाहीत, कंप्लीट सिलॅबस आहेत. आणि जे काही पेपर्स असतात युनिव्हर्सिटीचे फायनल एक्झामचे, त्या दरवर्षी प्रत्येक पेपरमध्ये 50% मार्क्स हे आयुर्वेदिक सिलॅबस आणि 50% मार्क्स हे ॲलोपॅथिक सिलॅबस. अगदी आमच्यापासून आणि त्याच्या आधीपासून, ज्यावेळेसपासून हे BAMS कोर्स सुरू झाला आणि तेव्हापासून हे ॲलोपॅथी सिलॅबस याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आणि म्हणूनच बरेचसे विद्यार्थी BAMS झाल्यानंतरसुद्धा ॲलोपॅथीचे हॉस्पिटल्स जॉईन करतात. आणि तिथे त्यांना ऑलरेडी थेरॉटिकल नॉलेज हे असल्यामुळे ते तिथे सक्सेसफुली काम करतात. बऱ्याचशा मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये, अगदी पुणे, मुंबई, अगदी मेट्रोपॉलिटन सिटीजमधल्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये हे BAMS डॉक्टर रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्स, ओके, म्हणून ICUमध्ये, इंटेन्सिव्ह केअर युनिट्समध्ये कुठल्याही प्रकारच्यामध्ये, कार्डियाक असू दे, नेफ्रॉलॉजी असू दे, किंवा हे असू दे, न्यूरो ICU असू दे, कुठल्याही प्रकारच्या ICUमध्ये हे डॉक्टर्स काम करतात अगदी बरेच वर्षापासून. आणि त्याच्यामुळे ते नंतर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात. परंतु काही कारण का BAMSला, कारण ती ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं काय की काही मार्क्स कमी पडल्यामुळे ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन न मिळाल्यामुळे त्यांना BAMS घ्यायला लागतं. पण ॲक्च्युली ते
स्कॉलरच मुलं असतात. ओके, आता हे तुमच्या लक्षात आलं असेल ॲक्च्युली. मग त्यामुळे परंतु या या डॉक्टरांची परिस्थिती वेगळी. त्यांना हे लक्षात आलं की बाबा ॲलोपॅथीपेक्षा सुद्धा आयुर्वेद हे वेगळं सायन्स आहे आणि बरेचसे आजार असे आहेत की जे ॲलोपॅथीने बरे होत नाहीत. ओके, जनरल पेशंट्सना ते माहीत नाही आणि कुठलेही ॲलोपॅथीचे डॉक्टर पण ते जे बरे होणारे आजार आहेत ते ठामपणे बरे होणारे आजार आहेत ते सांगतात की बाबा हा आजार मी बरा करू शकतो वगैरे वगैरे. परंतु जे आजार कायमचे आणि पूर्णतः बरे होणार नाहीत त्याबद्दल कुठल्याही प्रकारची क्लिअर कट स्पष्ट माहिती पेशंटला दिली जात नाही आणि त्याच्यामुळे पेशंटला औषधांवरती 100% विसंबून राहायला लागतं. असे 50% जेवढे काही सध्या ज्ञात आजार आहेत त्यातले 50% आजार असे आहेत की जे ॲलोपॅथीने बरे होत नाहीत. ओके, मग त्यामुळे त्या डॉक्टरांना हे कळल्यामुळे त्यांनी कॅन्सरसाठी या आजारावरती काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगला सक्सेस मिळालेला आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आणि याच्या उलट परिस्थिती अशी आहे. ओके, आता बरेच लोक ओके असं बोलतात की ॲक्च्युली ज्यांना कमी मार्क्स मिळतात, ओके, जे मुलं स्कॉलर नसतात त्यांना BAMS किंवा BHMS किंवा डेंटल या मेडिकल फॅकल्टीजना ॲडमिशन घ्यायला लागतं आणि ते घेतात आणि त्यामुळे ते काय म्हणतात त्याला की सक्षम डॉक्टर बनू शकत नाहीत असं बोललं जातं. परंतु तुम्हाला या डॉक्टरांच्या याच्यावरून मी सांगितलं की असं हे म्हणजे ही गोष्ट बऱ्याच डॉक्टरांच्या बाबतीत झालेली आहे आणि ती अगदी माझ्या बाबतीतसुद्धा तशीच 100% तीच परिस्थिती झालेली होती. ओके, पण ही मुलं पुढे जाऊन एवढे स्वतःचा एवढा चार्म दाखवतात, ज्यांच्याकडे हे काम करतात, ज्या सुपर स्पेशालिटी डॉक्टरांकडं किंवा ICUमध्ये काम करतात तिथं एवढा चार्म यांचा दिसतो, खरं टॅलेंट यांचं तिथं दिसूनच येतं की ते त्या डॉक्टरांचे फेवरेट होऊन जातात, फेवरेट RMO की बाबा माझ्या विश्वासातले डॉक्टर आहेत. माझ्या ॲब्सेंटीमध्ये हे माझं हॉस्पिटल 100% माझं ICU हे 100% मॅनेज करतात आणि ते सगळ्या जबाबदारी त्यांच्यावरती टाकून ते बिनधास्त रिलॅक्सपणे प्रॅक्टिस करतात, OPD काढतात. कुठे आउट ऑफ स्टेशन जायचं असेल तरी जातात यांच्या अंडर पेशंट सगळे हे करून. तर ते काही वावगं पण नसतं कारण त्यांनी ऑलरेडी पारखलेलं असतं की बाबा हे डॉक्टर त्या ह्याचे कॅलिबरचे आहेत. मागील 2-3 वर्ष झालं माझ्याकडे हे काम करत आहेत. ओके, याच्या पेक्षा वेगळी परिस्थिती आहे. आता कॅलिबरचाच नीट हा जर क्रायटेरिया आपण जर वापरायचा म्हटलं, नीट या बेसिसवरती जर असं बोललं जातं आहे लोकांमध्ये की कमी मार्क्स मिळाले की ते कमी मार्क्स मिळालेले डॉक्टर्स हे BMS, BHMS आणि BDS या फॅकल्टीजना ॲडमिशन घेतात आणि त्यातले ते डॉक्टर असतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्मेंट कॉलेजमध्ये सुद्धा ओके कमी मेरिटची मुलं असतात एक. दुसरी गोष्ट प्रायव्हेट मेडिकल कॉलेज ची मुलं जी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची मुलं आहेत त्यांचा पण स्कोर लो असतो आणि त्याच्यापेक्षाही कमी स्कोर हा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमधल्या स्टुडंट्सचा असतो की जो BMS विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा कमी असतो. ओके, आणि तो किती कमी असतो याला काहीही लिमिट नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो की पूर्वी कुठलेही पालक डिसाईड करत नव्हते की आपल्या मुलांनी काय बनावं. ओके, तो शाळेत जातोय, कॉलेजमध्ये जातोय, काहीतरी शिकतोय वगैरे. मुलगा स्वतः डिसाईड करायचा, आईवडिलांना या वेगवेगळ्या फील्ड्सचं नॉलेज नसायचं. मुलगा स्वतः डिसाईड करायचा की माझी कुवत एवढी आहे, माझा इंटरेस्ट हा आहे आणि म्हणून तो फॅकल्टी शोधायचा आणि सगळ्या गोष्टी तो स्वतः माहिती घेऊन ॲडमिशन प्रोसेसेस वगैरे तो स्वतः करायचा. पालक फक्त त्याला हेल्प करायचे. आता आजकाल झालं आहे असं की मेडिकल फील्ड हे असं एवढं ग्लॅमरस फील्ड लोकांना वाटतं आहे, नॉन मेडिकोजना वगैरे, की अगदी मुलगा किंवा मुलगी जन्मली आणि जर त्या पालकांना
जर असं काही स्वप्न पडलं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोठेपणी डॉक्टर झाली आहे, तर ते तेव्हापासून त्यांना डॉक्टर करायचं असं म्हणून ध्येय ठेवून पैसे गोळा करायला लागतात आणि त्याला म्हणजे त्यावेळेसच त्यांनी ते कन्फर्म केलेलं असतं की हा डॉक्टर आहे आणि हा डॉक्टरच होणार. त्या मुलाचा कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट, त्या मुलाचा कुठल्याही प्रकारचा IQ हे काही बघितलं जात नाही. मागच्याच अगदी मध्येच नीटचा रिझल्ट लागल्यानंतर एका तिराहित पालकाचा मला फोन आला की तुमच्या डॉक्टरांपैकी कुणी ओळखीचे काउन्सिलर डॉक्टर आहेत का, आणि माझा मुलगा जस्ट इलिजिबल होईल नीटनंतर MBBS मेडिकलच्या ॲडमिशन प्रोसेससाठी फक्त तो जस्ट इलिजिबल होईल, एवढे तरी त्याला मार्क पडतील, तर कुणी आहेत का आणि वगैरे वगैरे असं. तर ते त्याचा अगदी खर्च मी विचारलं, चौकशी केली तर साधारण 1.5-2 कोटीपर्यंत जात होता आणि त्याला ते तयार होते. ओके, ते याच कारणामुळे की अगदी पूर्वीपासून त्यांनी ही सगळी तयारी करून ठेवलेली आणि असे असंख्य पालक आहेत. त्यामुळे म्हणजे ॲक्च्युली नीट हा क्रायटेरिया जर लावायचा ठरवलं तर जसं जसं आपण गव्हर्नमेंटकडून प्रायव्हेटकडून डीमकडे जसं जसं जाऊ तसं तसं आश्चर्यजनक म्हणजे अगदी BDSच्या BMSच्या वगैरे जे काही स्कॉलर मुलं आहेत वरच्या पट्टीतली 50% समजा असं आपण पकडू, 50% स्ट्रेंथ जी स्कॉलर मुलं आहेत त्यांच्याहीपेक्षा कमी स्कोअर असलेली मुलं MBBSला जातात, पालक त्यांना ते घालतात. ओके, मग त्याच्यामुळं मग हा क्रायटेरिया आपण पकडायचा की बाबा हा MBBS डॉक्टर आहे, हा BMS डॉक्टर आहे किंवा हा पकडायचा का, हा सुद्धा एक शंकेचा विषय आहे. ओके, कारण का इतक्या कमी स्कोअरला मग ते अगदी 130 वगैरेला सुद्धा MBBSला पालकांनी टाकलेलं आहे. ओके, अट्टहासाने ग्लॅमरस फील्ड आहे म्हणून. ओके, हा एक विषय झाला की बाबा म्हणून मला असं वाटतं की अशी बरीच याचा परिणाम काय झाला आहे तुम्हाला सांगतो. MBBS प्रॅक्टिशनर्समधला जो कामाचा दर्जा आहे तो घसरला आहे. याचं कारण काय की या प्रकारच्या ॲडमिशन प्रोसेसमुळे. ओके, एवढ्या कमी स्कोअरचे विद्यार्थीसुद्धा MBBSला जातात आणि त्याच्यामुळे ते पूर्णतः स्वतःच्या इंटरेस्टनी काम करत नाहीत आणि स्वतः म्हणजे त्यांचं ते आवडीचं फील्ड नसतं. पालकांनी त्यांना इन्फोर्स केल्यामुळे ते या फील्डमध्ये येतात आणि पालकांना असं वाटतं की हा अगदी टॅलेंटेड आणि सक्सेसफुल डॉक्टर नाही जरी झाला तरी उदरनिर्वाह करण्यापुरती तरी हा प्रॅक्टिस करेल ना. ठीक आहे, हे सुद्धा ठीक आहे, पण याच्यामुळे तो येणं प्रकारेनं कुठल्याही परिस्थितीत तो MBBS झाला तर तो गव्हर्नमेंटला ॲडमिशन नाही मिळाली. ओके, आणि प्रायव्हेटला ॲडमिशन घेण्याची परिस्थिती नसलेल्या BMS डॉक्टरची तुलना तर तो करू शकत नाही ना. ओके, तर आणि शेवटी तुलना ही अशी नसते होत. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करायला लागता आणि तुम्ही कुठल्या प्रकारची कुठल्या लेवलची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता, कुठल्या लेवलचं नॉलेज तुम्ही ॲक्वायर केलेलं आहे याच्यावरती लोकच ते ठरवतात. तरी पण लोकांमध्ये बरेचसे संभ्रम आहेत. याचं कारण आहे की ॲलोपॅथी सायन्स हे एकमेव सायन्स या पृथ्वीतलावरती आहे. याच्यापेक्षा वेगळं फुलप्रूफ आणि खरं सायन्स, मेडिकल सायन्स हे पृथ्वीतलावर नाही आहे असा अपप्रचार, दुसरे जे मेडिकल सायन्सेस आहेत ते मेडिकल सायन्सेसच नाहीत असा अपप्रचार हा पूर्वीपासून केला गेलेला आहे. ओके, एक. आणि दुसरी गोष्ट, ॲलोपॅथीमध्ये सुद्धा बरेच असे आजार असे आहेत की जे ॲलोपॅथी सायन्सद्वारा बरे होत नाहीत. ओके, त्याच्यावरती सिम्टमॅटिकच ट्रीटमेंट असते, हे पण सांगितलं जात नाही, लोकांपर्यंत ते पोचवलं जात नाही आणि त्याच्यामुळे लोकांपर्यंत ही खरी माहिती पोचलेली नाही आहे. याचं उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर डॉक्टर आजच मी बरेच अगदी कोविडपासून मी त्यांना फॉलो करतो आहे. डॉक्टर रणजित पाटील असं काहीतरी, पाटील तर आहेच आहे 100%, बहुतेक रणजित पाटीलच डॉक्टर, MBBS MD पल्मोनॉलॉजिस्ट प्लस कार्डिओलॉजिस्ट. ओके, हे KEM हॉस्पिटलला इन्चार्ज होते आणि ते सुद्धा असंच म्हणजे नावं ठेवायचे बाकीच्या पॅथीजना. ओके,
आणि ते स्वतः म्हणजे तो स्वतः ते एक्सपिरियन्स सांगतायत की मी 3 मिनिटामध्ये पेसमेकर बसवायचो. माझ्याकडे आत्तापर्यंत एकाही माझ्या हाताने कुठल्याही पेशंटला कार्डियक अरेस्ट बसला नाही. एवढे ते एक्सपर्ट होते. पण त्यांची स्वतःची आई ज्यावेळी ICUमध्ये ॲडमिट होती आणि त्यांना फुफ्फुसाचा काही गंभीर आजार झाला, इंटरस्टिशियल लंग डिसीज वगैरे असं काही ते झालं असेल, ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये बिलकुल काही ट्रीटमेंट नाही आहे. तर सहज म्हणजे त्यांना असं ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे आणि ते पण फुफ्फुसाचे डॉक्टर असल्यामुळे त्यांना हे लक्षात आलं की आता ॲलोपॅथी सायन्समध्ये याच्यावरती काही इलाज नाही आहे आणि आता माझी आई माझ्यापासून मी आता माझ्या आईला मुकणार आहे हे त्यांना क्लिक झालं. त्यावेळी त्यांचा एका मित्राने सांगितलं, होमिओपॅथी मित्र, तो म्हणाला की एवढं आता सगळं झालं आहे तुला माहिती आहे, ओके, फार त्यांचा जवळचा मित्र, तर मी एक ट्राय करून बघू का काय, म्हणजे आता सगळ्याच गोष्टी संपल्यात ना, म्हणून त्यांनी ते एक डोस त्यांना दिला. तर विदिन 48 आवर्स, 48 ते स्वतः सांगतात हा अनुभव, विदिन 48 आवर्स त्यांच्या आईचं व्हेंटिलेटर निघलं. ते स्वतः श्वास घ्यायला लागले आणि त्याच्यानंतर ते पूर्ण बऱ्या झाल्या. तेव्हापासून त्यांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस सोडली आणि होमिओपॅथीचा अभ्यास सुरू केला आणि होमिओपॅथीची डिग्री घेतली आणि आज ते 100% होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतायत. आणि प्लस आमचा एक रिलेटिव्ह असा लातूरमध्ये नुकताच असे डॉक्टर झालेले आहेत. त्यांच्याशी परवा एक असंच डिस्कशन झालं. ते म्हणले आमच्या लातूरमध्ये एक MBBS MD डॉक्टर आहे आणि त्यांचे मी प्रिस्क्रिप्शन्स पाहिले, त्यांची औषधं पाहिली, तर ती 80% औषधं आयुर्वेदिक आहेत. ओके, म्हणजे ॲक्च्युली या गोष्टी समजत चाललं आहे, पण ॲक्च्युली जे काय होतं की काय म्हणतात त्याला, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी काम करणारे जे डॉक्टर्स आहेत ते म्हणजे मला फक्त ॲलोपॅथी सायन्सच येते, मग ते दुसरं सायन्स चांगलं कसं म्हणायचं, कारण ते दुसरं मला येतच नाही ना. ओके, आणि ॲलोपॅथीमध्ये जर एखाद्या गोष्टीसाठी, आजारासाठी ऑप्शन नसेल तर मी दुसऱ्या कुठल्या तरी पॅथीचा सल्ला देऊन मी माझा पेशंट का तोडू. ओके, अशा पद्धतीने तो विचार केला जातो. आणि अजून याच्या मागचा एक मोठं कारण मी महत्त्वाच्या 2 पॉईंट्सवर अजून बोलणार आहे की गव्हर्मेंटनी होमिओपॅथी डॉक्टरांना CCMP करायला लावलं आणि त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिसची परवानगी दिली. आयुर्वेदाला ती मागच्या 20 वर्षापासूनच आहे. पण आता तर गव्हर्मेंटनी, सेंट्रल गव्हर्मेंटनी पोस्ट ग्रॅज्युएशन करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस काही पर्टिक्युलर सर्जरीज वगैरे करायला सुद्धा BMS MS म्हणजे BMS शल्यशालाक्य झालेल्या डॉक्टरांना ती परवानगी सेंट्रल गव्हर्मेंटच्या कायद्यानेच दिलेली आहे. आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांना आता जनरल प्रॅक्टिस करण्यासाठी, म्हणजे अलग लक्षात, जनरल प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. याचं कारण पण मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडणार आहे. याचं कारण एक सिम्पल आहे. मी आता गेली 10 वर्ष इकॉनॉमीचा पण अभ्यास करतो आणि कारण माझा तो एक आवडीचा विषय झाला आहे. म्हणजे हेल्थ आणि वेल्थ हे ॲक्च्युली बरेच लोक मला फेसबुकवरती फॉलो करतात आणि त्यांना पण हे लक्षात आले की हेल्थ आणि वेल्थ हे 2 माझे आवडीचे विषय आहेत. तर इकॉनॉमीचा जर विचार केला तर आता एखादी कंपनी आहे, ती जर कंपनी एखादं प्रोडक्ट बनवत असेल आणि ते प्रोडक्ट फक्त त्या कंपनीचंच आहे, दुसरी कुठलीच ते प्रोडक्ट बनवत नाही आहे, तर काय होतं, त्या कंपनीकडे प्रायसिंग पॉवर येते आणि सर्व्हिस कंपनी व्यवस्थित देत नाही. कारण त्यांना माहिती असते की हे प्रोडक्ट माझ्याकडेच मिळतं आहे, हे कस्टमरला त्याची गरज आहे, मला याची गरज नाही आहे, कस्टमरला दुसरीकडे कुठंच हे मिळणार नाही. त्यामुळे प्रायसिंग पॉवर म्हणजे ते कुठल्याही किमतीला ते विकू शकतात. मग त्यावेळी इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून कुठलेही निर्णय गव्हर्नमेंट हे जे आहे ते समाजासाठी आणि इकॉनॉमीला जे फायदेशीर आहे त्याचा विचार करून ते निर्णय घेतले जातात. कुठलेही गव्हर्नमेंट असू द्या, याचा गव्हर्नमेंटचा विषयच नाही आहे. इकॉनॉमीचा एक सिलेबस आहे, त्या इकॉनॉमीच्या नियमांनुसार हे निर्णय घेतले जातात. तर मग लोकांना हे महाग पडलं नाही पाहिजे, लोकांना हे सहज अवेलेबल झालं पाहिजे आणि लोकांना सर्व्हिस चांगली मिळाली पाहिजे. या हेतूने त्या कंपनीची प्रायसिंग पॉवर कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट काही इन्सेंटिव्ज देते आणि बाकीच्या कंपन्यांनासुद्धा ते प्रमोट करते की हे प्रोडक्ट तुम्ही पण बनवा, याची डिमांड वाढत चाललेली आहे. आणि अशा पद्धतीने आपोआप ज्यावेळी कॉम्पिटिशन तयार होईल त्यावेळी आपोआपच त्या प्रायसिंग पॉवर त्या कंपनीची कमी होते आणि कॉम्पिटिशनमुळे ती कंपनी हळूहळू ती डिस्काउंटमध्ये, रास्त दरामध्ये ती वस्तू
विकायला लागते. आणि हाच भाग जो आहे तो गव्हर्नमेंटच्या कोविडनंतर लक्षात आलेला आहे की फक्त आणि फक्त ॲलोपॅथी एकतर आत्तासुद्धा प्लेन MBBS करणारे डॉक्टर हे बरेचसे फार तुरळक आहेत. MBBS झाल्यानंतर काही ना काही डिप्लोमा CPS कोर्स असेल किंवा PG कोर्स असेल, काही ना काही पोस्ट MBBS नंतरचा काही छोटे कोर्स किंवा PGs किंवा सुपर स्पेशलायझेशन हे प्रत्येक MBBS डॉक्टर हे करतात. त्यामुळे हे जे डॉक्टर आहेत ते कुठल्याही प्रकारचे म्हणजे टाऊन जर सोडले, तालुका प्लेसेस वगैरे जर सोडल्या, तर कुठल्याही प्रकारच्या खेडेगावामध्ये वगैरे ते कुठेही जाऊन प्रॅक्टिस करत नाही. मग अशा ठिकाणी फक्त आणि फक्त BMS BHMS डॉक्टर जाऊन प्रॅक्टिस करतात आणि ते प्रायमरी लेवलची प्रॅक्टिस करतात. तिथं काही ते फार सुपर स्पेशलायझेशनला ICU वगैरे असं चालवतं असं नाही आहे. पण लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या प्रायमरी गरजा ज्या आहेत त्या तिथे भागवल्या जातात. आणि त्यांचे दरसुद्धा हे जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत सुपर स्पेशालिटी हे ते याच्यापेक्षा ते जुजबीच असतात. ओके, मग ही गोष्ट लक्षात घेऊन गव्हर्नमेंटने की बाबा लोकांच्या हितासाठी ओके ऑलरेडी BMS लेवलला तर सिलेबस 20-25 वर्षापासून तो ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. मुलं त्या गोष्टी शिकतात. हॉस्पिटल कोर्स झाल्यानंतर ॲलोपॅथीच्या हॉस्पिटल्समध्ये प्रॅक्टिस करतात आणि नंतर ते जनरल प्रॅक्टिस करतात. म्हणून गव्हर्नमेंटनी BHMS डॉक्टरांना पण ती परवानगी दिली CCMP कोर्सद्वारे. त्यांच्या ह्याच्यामध्ये तो सिलेबस इन्क्लूड नव्हता म्हणून त्यांना 1 वर्षाचा ब्रिज कोर्स MBBS कॉलेजेसना रितसर युनिव्हर्सिटी थ्रू ॲडमिशन देऊन तो करायला लावला आणि ते त्यांना जनरल प्रॅक्टिसची परवानगी दिली. हे कशासाठी? 2 गोष्टी. एकतर लोकांची जी काही गरज आहे डिमांड, ती डिमांड त्यांना आपल्याला पुरवता यावी. प्रायमरी लेवलची डिमांड का होईना आपल्याला पुरवता यावी. आणि दुसरी गोष्ट की जी प्रायसिंग पॉवर आहे ओके कमी पर्सेंटेजमध्ये डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याकडे जी प्रायसिंग पॉवर येते की कितीही हवा कसा बिल घेऊ शकणं वगैरे ते कमी व्हावं, वाजवी दरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लोकांना मिळाव्यात यासाठी या गोष्टी सगळ्या केल्या जातात. असा माझा अभ्यास सांगतोय की हे याचा असा विचार करून इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून आणि लोकांच्या भल्यासाठी हे निर्णय गव्हर्नमेंट घेतं. कुणाच्याही बाजूने हा निर्णय घेतलेला नसतो. ओके, तर असा हा सगळा उहापोह मला त्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने दिसून आला आणि तिथे मला असे बरेचसे डॉक्टर्स भेटले की जे असेच की चांगला स्कोर असूनसुद्धा मिडल क्लास फॅमिलीमधले आणि प्रायव्हेट कॉलेजेसनासुद्धा ॲडमिशन घ्यायची परिस्थिती नव्हती म्हणून BMS करून PG केलेला आहे आणि कुणी वेगवेगळ्या स्पेशलाइज्ड त्यांच्या इंटरेस्टप्रमाणे प्रॅक्टिस करत आहेत. कुणाला वाटतं की मला गॅस्ट्रोएंटरॉलॉजीमध्ये फक्त आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची तर ते त्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात. कुणाला वाटतं रोमॅटॉलॉजीमध्ये म्हणजे संधिवात, आमवात, गाऊट वगैरे ह्या प्रकारचे सांध्यांचे आजार आहेत त्याच्यामध्ये ते स्पेशलाइज्डच प्रॅक्टिस प्युअर आयुर्वेदिक करतात. ओके, मग आणि त्याच्यामध्ये जे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे फिरून आलेले फाईल वगैरे तयार झालेले असे पेशंट त्यांच्याकडे ट्रीट होत आहेत. ओके, हे आयुर्वेदाचं स्पेशलायझेशन आहे. आता अशा पण पद्धतीने बोललं जातं आहे की तुम्ही तुमची पॅथी सोडून ॲलोपॅथी वगैरे का करता? तुमच्या पॅथीवरती तुमचा विश्वास नाही आहे का? तर याचं उत्तर असं आहे की आता तुम्हाला ही स्कॉलर मुलं सांगितली की बाबा ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेसना ॲडमिशन नाही मिळालं म्हणून प्रायव्हेट कॉलेजना फी भरण्याची ऐपत नव्हती म्हणून BMS कॉलेजला ॲडमिशन, BHMS BDSला ॲडमिशन मिळालं. ओके, पण यांचा ॲक्च्युली इंटरेस्ट हा ॲलोपॅथीमध्ये पहिल्यापासून आहे. ओके, मग त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही फील्डमध्ये असू द्या कुठलाही व्यक्ती, कुठलाही विद्यार्थी सक्सेसफुल किंवा त्या फील्डमध्ये एक वेगळ्या पद्धतीने इनोव्हेटिव्ह काम कधी करू शकतो ज्यावेळी त्याचं ते फील्ड आवडीचं असतं. ओके, मग त्यामुळे ज्यांना खरोखरच ती फील्ड आवडते ते काय करतात? BMSला जरी असलं तरी पण ॲलोपॅथीचा पण सखोल अभ्यास करून ते चांगल्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करून मग हे करतात. पॉईंट ऑफ इंटरेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट कुठल्याही फील्डमध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला ॲलोपॅथी हे अपुरं सायन्स आहे आणि याच्यामध्ये मला समाधान नाही मिळणार असे मात्र 100% प्युअर आयुर्वेदिक आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात. म्हणजे हा पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे. याच्यामध्ये
नॉलेज इज नॉट कुणाचीच ती जहागिरी नाही आहे ॲक्च्युली. नॉलेज इज ही कुणाची मक्तेदारी नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं. जर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की ज्याला जे इंटरेस्टेड वाटतंय, आता मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी हा पण एक कोविडच्या काळामध्येच तो 2-3 वर्षापूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही घोषणा केली की आम्ही एक इंटिग्रेटेड कोर्स आणणार आहोत. याचा मला एवढा आनंद झाला, त्याच्यावरती बरेच डॉक्टरांनी टीका पण केली. पण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे हो की कारण का काही ॲलोपॅथिक डॉक्टर असे आहेत ते उघडपणे बोलत नाही, पण होमिओपॅथी आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतायत. काही उघडपणे बोलतात, लाईक रणजित पाटील सर वगैरे, व्हेरी टॅलेंटेड. म्हणजे ते असं मोठमोठ्या ॲलोपॅथीच्या कॉन्फरन्सेसमध्ये ओपनली बोलतात. ॲलोपॅथी जिथं संपते ओके तिथे हे दुसरे पॅरलल सायन्सेस चालू होतात आणि ते ॲलोपॅथीमध्ये डिमेरिट्स आहेत. ॲलोपॅथी हे अपूर्ण सायन्स आहे, पण ही बाकीचे सायन्स आहेत ती ओके त्याला कंप्लीट करतात. अशा पद्धतीचे ते स्पीच ओपनली देतात. त्यांच्याकडे तेवढा अनुभव आले, कारण काय त्यांनी ॲलोपॅथीचा तर पहिल्यापासून अभ्यास केलेलाच होता, ते त्यामध्ये तज्ज्ञ होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी होमिओपॅथीचा सखोल अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे जजमेंट कुठल्याही विषयावरती जे जजमेंट असतं ना ते दुसऱ्या कुठल्याही फील्डबद्दल किंवा नवीन वेगळ्या नॉलेजबद्दल आपण स्टेटमेंट करायला लायक कधी ठरतो ज्यावेळी आपण त्या दुसऱ्या शास्त्राचा पूर्ण अभ्यास करतो आणि सखोल अभ्यास केल्यानंतरच आपल्याला त्या शास्त्राचा, त्या नॉलेजबद्दल, त्या फील्डबद्दल टिप्पणी करण्याचा अधिकार तयार होतो. अदरवाईज बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या म्हणजे थोड्याशा साध्या गोष्टी बोलायचं म्हणलं तर ते काय म्हणतात त्या चावडीवरच्या गप्पा असं म्हणू शकतो. ओके, म्हणून हे सगळ्या असं आहे. म्हणजे एकतर कुठलंच शास्त्र, जगातलंच कुठलंच शास्त्र किंवा कारण असे कितीतरी मी आता सध्या असे महाभाग म्हणजे हुशार लोक असं दिसत आहेत की झालं ग्रॅज्युएशन वेगळ्याच फील्डमध्ये आणि ते सक्सेसफुल आता सध्या वेगळ्याच फील्डमध्ये आहेत. कारण का त्यांना ते फील्ड चॉईस करताना तेवढी मॅच्युरिटी नव्हती, त्यांना ते लक्षात आलं नाही की हे माझ्या इंटरेस्टचं फील्ड नाही आहे. ओके, आणि काही वर्षानंतर ज्यावेळी ते काम करता करता त्यांना ते रटाळ वाटायला लागलं, म्हणून त्यांनी ते फील्ड बदललं, वेगळ्या आवडत्या क्षेत्रामध्ये नॉलेज घेतलं आणि त्याच्यामध्ये ते एवढ्या आनंदाने सक्सेसफुली त्यांना त्या कामाचा, त्या फील्डचा लोडच वाटत नाही, कारण ते त्यांचं आवडीचं फील्ड आहे. आणि ते भयंकर म्हणजे आर्थिक उन्नती वगैरे केलेली अशी बरीच उदाहरणं मी सध्याच्या काळामध्ये पाहतोय. आणि त्यातल्या त्यात या ऑनलाईन एज्युकेशनपासून तर या गोष्टी कारण ॲक्सेसिबल झाल्या ना लोकांना. पूर्वी मला हे माझं आवडीचं फील्ड नाही हे कळत होतं, पण नवीन काय चॉईस करायचं म्हटलं तर जायचं कुठं, हातातलं काम सोडून मग ते त्याचं नॉलेज घ्यायचं कसं, ॲडमिशन घेणं, पुस्तकं, हे ते. आता ते घर बसल्या तुम्हाला तुमच्या आवडीचं फील्ड सिलेक्ट करून तुम्हाला त्यामध्ये नॉलेज घेता येतं आणि तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकता. आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या फील्डमध्ये सुद्धा अगदी वयाच्या कुठल्याही वर्षी कुठल्याही स्टेजला तुम्ही ते काम करू शकता आणि सक्सेसफुल होऊ शकता. अशा बऱ्याच स्टोरीज आहेत. म्हणून हे पण म्हणणं की बाबा तुमच्या या पॅथीवर विश्वास नाही का वगैरे, सगळ्या म्हणजे ॲलोपॅथीचे जसे स्ट्रॉंग पॉईंट्स काही आहेत, अँटीबायोटिक्स आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत किंवा सर्जरीज आहेत, इमर्जन्सीज आहेत. ओके, तर तशा पद्धतीचे स्ट्रॉंग पॉईंट्स जे आहेत ओके होमिओपॅथीचे पण आहेत, आयुर्वेदाचे सुद्धा आहेत. ओके, आणि इमर्जन्सीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये बरीचशी इनोव्हेशन्स व्हायला लागलेली आहेत. याचं कारणच असं की अशी काही हुशार विद्यार्थी ज्यांच्याकडं आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि काही मार्क्सनी ते या अशा दुसऱ्या मेडिकल फील्डमध्ये आलेले आहेत, तिथं त्यांचा तो चार्म ते काही लपून राहत नाही आणि तिथं ते इनोव्हेटिव्ह काम करायला लागलेले आहेत आणि वेगळ्याच लेवलवरती त्यांचं काम चाललेलं आहे. त्याच्यामुळे उलट या क्षेत्रांची उन्नती दिवसेंदिवस होणार, कारण का ज्या आजारांवरती ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट नाही आहे त्या आजारांवरती हे इनोव्हेटिव्ह ट्रीटमेंट हे करतायत, शोधून काढतायत आणि त्या पद्धतीने ते काम सुरू आहे. त्याच्यामुळं म्हणजे थोडंसं काय झालं, एक 98 साली पासआउट झालेलो आहे मी. एवढ्या वर्षांचा जो अनुभव आहे, या सगळ्या बऱ्याच गोष्टी पाहिल्यात. मी सुद्धा ॲलोपॅथीचीच प्रॅक्टिस भलती आणि भयंकर केलेली आहे, आत्तासुद्धा करतो आहे.
पण तरीसुद्धा मागच्या 10 वर्षामध्ये आयुर्वेदाचा सुद्धा अभ्यास केला. कशासाठी? की याच गोष्टीसाठी की सगळ्याच आजारांवरती ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट नाही, नाही, नाही. हे जगमान्य आहे. ओके, हे नाकारू शकत नाही कोणी. आणि या गोष्टी अगदी गुगलवरती सुद्धा, म्हणजे गुगल म्हणजे हे अमेरिकेचं सर्च इंजिन आहे, AI सर्च इंजिन. त्या सर्च इंजिनवर जरी टाकलं की बाबा अमुक हे कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर, ॲटोइम्यून डिसीजेस, मेटाबॉलिक सिंड्रोम्स, याच्या अंडर जेवढे आजार येतात, आहे का त्याला ट्रीटमेंट? AI सुद्धा उत्तर देतं, नो, दिस इज नॉट 100% क्युरेबल. सिम्टमॅटिक डिसीज, सिम्टमॅटिक ट्रीटमेंट, लाक्षणिक चिकित्सा ॲलोपॅथीमध्ये आहे. आणि काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, डाएट अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, याच्याने तुम्ही तुमचं लाईफ फक्त एक्सटेंड करू शकता आणि थोडंसं सुखकर करू शकता, असं याच्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. क्लिअर, हे गोष्टी काही लपून राहिलेल्या नाही आहेत. ओके, तर यामुळे त्या अनुभवाचा एक थोडासा ते कॉन्फरन्सच्या निमित्ताने माझ्या डोक्यामध्ये बऱ्याचशा ह्या गोष्टी येऊन गेल्या आणि म्हणून मी थोडासा हा व्हिडिओ फक्त म्हणजे मला वाटलं म्हणून मी बनवतो आहे. ओके, याच्यातून लोकांना म्हणजे नॉन मेडिकोज जे लोक आहेत, म्हणजे जे पेशंट्स आहेत वगैरे, त्यांना याच्यातून काही फायदेशीर काही माहिती, खरी माहिती मिळावी, त्यांचा काहीतरी फायदा व्हावा, या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवला आहे. ओके, थँक्यू.